मेरे को टच करके गया, वो समझ के मैं पीछे देखा तो वो था बेड के ऊपर था, मैं बेड के ऊपर लेटा था, वो सांप बेड के ऊपर ही था, बेड के ऊपर। नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलोय गुलाब का मोहल्लामध्ये, लोणारमध्येच, जिल्हा बुलढाणा। इथं घरात एक साप दिसला यांना। कहाँ पे? फ्रीजच्या खाली गेलाय म्हणताय। अरे बहुत अंदर है रे बाबा। थांब 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 सचिन, 2 मिनिट थांब। तर फ्रीजच्या खाली एक घोणस बसलेला आहे, रसल स्वायपर। बघू शकता इथं फ्रीजच्या स्टँड खाली घोणस आहे। सचिन, हे भांडे घे आता बाजूला इकडे। अपने को इधर बाहर लेना पड़ेगा उसको। थांब, मला इथं मी सांगतो तेव्हा बाहेर घे, कारण काय तिथं मुवमेंट केली इकडे जर सरकला ना परत प्रॉब्लेम व्हायचा। हाँ ले उधर सर का वो बाजू में वहाँ के बर्तन नहीं तो इकडच्या कोपऱ्यात आहे सध्या। उठा वो दरवाजा तसंच बंद कर, मग त्याला आपण डायरेक्ट पिशवीत घेता येईल। नाही 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 तसं नाही, उघडूनच ठेव। बेस्ट तिकीट टॉर्च है क्या? एखादा एक बैटरी बैटरी नहीं, वो नहीं, दूसरी। कहाँ इसकी बैटरी? एक ऐसी बैटरी देखो ना, टॉर्च बड़ी बड़ी देखो ना कंदी। साइड में लॉक करके सर आला, पुढं आला। पोज मध्ये आलाय। हात गेला सर। दादी उधर हो, दादी उधर हो। है इथंच आहे। सर याला इकडं करतो। चला, हे वाकड तिकडे झालं सर। पलीकडून
घोणसचं छोटंसं पिल्लू आहे, विषारी साप आहे. हिमोटॉक्सिक प्रकारचं विष असतं या सापाचं. चिडल्यानंतर तुम्ही ऐकलं असं आता कसा कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करतो तो. अतिशय घातक आणि ॲग्रेसिव्ह असलेला. इंग्लिश नाव रसल स्वायपर, हिंदीमध्ये आपल्या स्थानिक भाषेत परड आणि मराठीमध्ये घोणस म्हणतात. किसका घर है? ये हमारा मामा का सर जी शेख जाकिर शेख है शेख जाकिर. हाँ जी पाइनएप्पल वाले हो. क्या कैसा क्या दिखा? ये बच्चे को लेकर गया ये था पलंग पे, उसके पीछे से गया, अकेले ही था बैठा पलंग पे। मेरे को ऐसे टच करके गया, वो समझ के मैं पीछे देखा तो वो था ऊपर बेड के ऊपर. बेड के ऊपर था, मैं बेड के ऊपर लेटा था, वो सांप बेड के ऊपर ही था, वो बेड के ऊपर नहीं, बेड के ऊपर चढ़ा नहीं. उसके पास से गया लग के गया मेरे को चूहे जैसा। छलांग मारता ना गुन्नस साहब है ना ध्यान रखो. क्या ये खासकर के जो दरवाजे के नीचे के जो फटे जो है ना, ये सब बंद कर रखो ताकि इसके अंदर से सांप उसने काटा हुआ दर्द होता हुआ अंदर। दमाने लग सकता है. ध्यान रखो, सुरक्षित रखो. आदिवासी घर में दोनों भी काय मित्रांनो, आता गुलाब का मोहल्लामध्ये पकडलेला रसल स्वायपर घोणस साप. साधारण एक 8 महिन्याचं पिल्लू असेल. विषारी साप, हिमोटॉक्सिक प्रकारचं विष असतं याचं. अतिशय रागीट स्वभावाचा साप. शिवाळी रंगाचा आणि अंगावर काळे मोठे धब्बे ही ह्या सापाची ओळख. चिडल्यानंतर कुकरच्या शिट्टीसारखा जोरात आवाज करतो. घोणस. त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मानवी वस्तीपासून दूर जंगलात सोडून दिलेलं आहे. आपण जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.